बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कळंबा कारागृहामागील शेतात काम करणाऱ्या कैद्यांपैकी वजीन बारेला या कैद्यानं आज दुपारी पलायन केलं। तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। या घटनेनंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे। प्रशासनानं या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पथकानं बारेला याची शोध मोहीम सुरू केली आहे। रात्री उशिरापर्यंत पोलिसांची विविध पथकं कारागृह परिसर आणि ग्रामीण भाग, एसटी आणि रेल्वे स्टेशन परिसरात शोध मोहीम राबवत होती। मध्य प्रदेशातील वजीन बारेला हा 41 वर्षीय तरुण कामाच्या शोधात धुळ्यामध्ये आला होता। भटेसिंग राजपूत याच्या शिरपूर तालुक्यातील भोरखेडा इथल्या शेतात तो काम करत होता। दरम्यान त्याच्या हातून गुन्हा घडला। त्यामुळे धुळे इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं 30 नोव्हेंबर 2018ला वजीन बारेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्याची रवानगी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात करण्यात आली होती। गेल्या काही वर्षापासून त्याची वागणूक चांगली असल्यानं त्याला कारागृहाच्या शेती कामासाठी इतर कैद्यांसोबत नेलं जात होतं। आज शेतीच्या कामासाठी काही कैद्यांना कारागृहाच्या मागील शेतात नेलं होतं। दरम्यान वजीन बारेला यानं संधीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलं। ही घटना दुपारी 12 वाजता घडली। मात्र कारागृहातील अधिकाऱ्यांनी शेतात गेलेल्या कैद्यांची गणना केल्यानंतर वजीन बारेला यानं पलायन केल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। कारागृह प्रशासनानं तात्काळ जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे, अमर पाटील, निलेश नाझरे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना कैद्याच्या शोधासाठी पाठवलं। कारागृह परिसर तसंच गिरगाव, कंदलगाव, पाचगावसह इतर ग्रामीण भागात तसंच रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी विविध पथकांनी त्याचा शोध घेतला। मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। या प्रकरणी राजवाडा पोलिसात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत।